तुमच्या मोबाईलवर एक लिंक आली, तुम्ही ती उघडली आणि काही मिनिटातच तुमच्या बँक खात्यातून सगळे पैसे गायब झाले. अशा केसेस गेल्या काही वर्षात आपण खूपदा ऐकल्या आहेत. अशा वेळी आपल्यापैकी बहुतेक जण आधी घाबरतात, मग बँकेत फोन करतात, पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि नेमकं पुढे काय करायचंय हे शोधत बसतात. पण सायबर फसवणुकीत हीच घाई आणि गोंधळ तुमचं नुकसान वाढवू शकतात, कारण अशा गुन्ह्यांमध्ये वेळ खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच महाराष्ट्र पोलीस आता सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आणि फास्ट रिस्पॉन्स यांचं एक वेगळंच मॉडेल तयार करण्याच्या दिशेने काम करतंय. आणि याच चर्चेत समोर आलंय एक नाव, पोलीस ब्लिंकिट. आता हे पोलीस ब्लिंकिट नक्की काय आणि ते कसं काम करतं आणि त्याचा 1930 या आकड्याशी नक्की काय संबंध आहे, हे सगळं पाहूया त्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सर्वात आधी हे स्पष्ट करूयात की पोलीस ब्लिंकिट हे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेचं अधिकृत नाव नाहीये. सायबर फसवणुकीच्या तक्रारींवर शक्य तितक्या वेगाने प्रतिसाद मिळावा या संकल्पनेचं अनौपचारिक उदाहरण म्हणून आणि ही कन्सेप्ट समजायला सोपी जावी म्हणून ब्लिंकिट हा शब्द वापरला जातोय. यामागचा सर्वात मोठा आधार आहे 1930 हा नंबर. राष्ट्रीय सायबर फसवणूक हेल्पलाईनचा हा नंबर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार 1930चा वापर सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी आणि फसवणुकीत गेलेली रक्कम शक्य तितक्या लवकर फ्रीज करण्याच्या प्रक्रियेसाठी केला जातो. केंद्राच्या सायबर फसवणूक व्यवस्थेनुसार 30 जून 2026 पर्यंत 32.80 लाखांपेक्षा जास्त तक्रारींमध्ये 11,158 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाचवण्यात आली आहे. म्हणजेच 1930 हा फक्त फोन नंबर नाहीये, तर तो फसवणूक झाल्यानंतर तातडीने हालचाल सुरू करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीची गरज का पडते? तर त्याचं कारण म्हणजे आजचा सायबर गुन्हेगार फक्त बनावट फोन करून किंवा OTP मागून फसवत नाहीये. फेक इन्व्हेस्टमेंट ॲप्स, फेक वेबसाईट्स, फेक प्रोफाईल, आर्थिक फसवणूक, AIच्या मदतीने तयार केलेले डीप फेक्स आणि डिजिटल पुरावे अशा अनेक प्रकारांनी गुन्हे घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक सायबर प्रकरण तपासण्यासाठी फक्त पारंपरिक पोलीस तपास पुरेसा ठरणं कठीण आहे. तांत्रिक माहिती समजणारे तज्ज्ञ, डिजिटल पुरावे तपासणारे अधिकारी आणि आधुनिक सॉफ्टवेअर यांची सुद्धा गरज असते. महाराष्ट्रात याच दिशेने आधीच एक महत्त्वाचा प्रयोग सुरू झालाय. महाक्राईम OS AI हे पोलिसांच्या तपासाला मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्लॅटफॉर्म आहे. तक्रार किंवा पुरावे वेगवेगळ्या स्वरूपात असले तरी त्यातून महत्त्वाची माहिती शोधणं, प्रकरणातले दुवे ओळखणं आणि तपासणीसाठी पुढची पावलं सुचवणं यासाठी या प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. सुरुवातीला नागपूरमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये याची चाचणी झाली आणि त्यानंतर राज्यभरातल्या सुमारे 1100 पोलीस ठाण्यांपर्यंत ते विस्तारण्याची योजना जाहीर करण्यात आली. याचा अर्थ असा की समजा एखाद्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडे फोन नंबर, बँक खात्यांची माहिती, स्क्रीनशॉट्स, ऑडिओ किंवा इतर डिजिटल पुरावे आहेत. हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी पाहण्याऐवजी AIच्या मदतीने माहिती व्यवस्थित मांडून तपास अजून वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. पण AI स्वतः पोलीस अधिकारी बनून निर्णय घेत नाही. उपलब्ध माहितीनुसार हे व्यासपीठ तपास अधिकाऱ्यांना मदत करणाऱ्या AI को-पायलट सारखं काम करण्यासाठी तयार करण्यात आलंय. अंतिम निर्णय आणि कायदेशीर कारवाई माणसंच करतात आणि माणसंच करतील. आता या सगळ्यातला सर्वात इंटरेस्टिंग भाग म्हणजे फसवणूक झाल्यानंतर मदत आणि फसवणूक होण्याआधी सावध करणं यातला फरक. तुम्हाला एखादी संशयास्पद लिंक आली, एखादा QR कोड पाठवण्यात आला किंवा एखादी फाईल मिळाली, तर आपण ती उघडण्यापूर्वीच सुरक्षित आहे का याचा विचार करतो का? तर बहुतेक वेळा नाही करत. आणि म्हणूनच महाराष्ट्र सायबरकडून महाराष्ट्र सायबर सेफ ॲप आणण्याची माहिती देण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार या ॲपचा उद्देश नागरिकांना डिजिटल धोक्यांबाबत जास्त जागरूक करणं आणि सायबर सुरक्षेशी संबंधित मदत जास्त सोपी करणं हा आहे. म्हणजे उद्या तुम्हाला व्हॉट्सॲपवर एखादी संशयास्पद लिंक आली तर पहिल्यांदा क्लिक करा आणि काही झालं तर 1930ला फोन करा हा दृष्टिकोन बदलून पहिल्यांदा तपासा आणि मगच क्लिक करा असा दृष्टिकोन तयार करण्याचा प्रयत्न आहे. QR कोड दिसला म्हणून तो सुरक्षित असेलच असं नाहीये. फोटो दिसतोय म्हणून त्यामागे कोणताही धोका नाहीये असंही नाहीये. डिजिटल जगात दिसतंय ते आणि प्रत्यक्षात त्यामागे काय आहे यात खूप मोठा फरक असू शकतो. पण महाराष्ट्र पोलिसांच्या या मॉडेलचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे सरकार आणि खासगी तंत्रज्ञान क्षेत्राचा एकत्रित सहभाग. कारण सायबर गुन्हेगार ज्या वेगाने नवीन तंत्रज्ञान वापरतायत त्या वेगाने सरकारी यंत्रणेलाही तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. महाक्राईम OS AIच्या निर्मितीत महाराष्ट्र सरकारच्या मार्वल उपक्रमासोबतच मायक्रोसॉफ्ट आणि सायबर AI सारख्या तंत्रज्ञान संस्थांचा सहभाग आहे. म्हणजे पोलीस तपासाचा अनुभव आणि खासगी क्षेत्रातलं तंत्रज्ञान एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याचं महत्त्व आपण एखाद्या सामान्य नागरिकाच्या उदाहरणातून समजू शकतो. आता समजा तुम्हाला फोन येतो, समोरचा म्हणतो की तुमचं बँक खातं बंद होणार आहे. तुम्ही घाबरता. समोरचा तुम्हाला एक लिंक पाठवतो, तुम्ही क्लिक करता आणि पैसे जातात.
अशा वेळी पहिलं काम म्हणजे घाबरून पुन्हा त्या व्यक्तीशी बोलत बसणं नाही, तर तातडीने 1930 वर संपर्क करणं आणि सोबतच उपलब्ध पुरावे सेव्ह करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जितक्या लवकर तक्रार नोंदवली जाते तितक्या लवकर संबंधित यंत्रणांना व्यवहारावर कारवाई करण्याची संधी मिळते. आज महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा 112 ही पोलीस हेल्पलाईन आणि 1930 ही सायबर हेल्पलाईन स्पष्टपणे दिली आहे. म्हणजे आपत्कालीन मदतीसाठी 112 आणि सायबर आर्थिक फसवणुकीसाठी 1930 हे नंबर नागरिकांनी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच पोलीस ब्लिंकिट ही फक्त एक कॅची लाईन नाही आहे, तर त्यामागची खरी कल्पना आहे नागरिकाला मदत हवी असेल तर व्यवस्था वेगाने हल्ली पाहिजे ही. फसवणूक झाल्यानंतर पैसे वाचवण्याचा प्रयत्न असो, संशयास्पद डिजिटल गोष्ट तपासण्याची गरज असो किंवा एखाद्या गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्याचा तपास असो, पोलीस, बँका, तंत्रज्ञान कंपन्या आणि सायबर तज्ज्ञ यांनी एकत्र काम करणं आता गरजेचं झालंय. कारण सायबर गुन्हेगार आता तुमच्या घराच्या दारात येत नाहीत, ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनमधून तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे भविष्यातलं पोलिसिंग सुद्धा फक्त रस्त्यावर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या डेटामध्ये आणि तुमच्या डिजिटल आयुष्यात सुद्धा असणार आहे. या नव्या कायदेशीर उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव बत्ती.